मला सर्व मुलामुलींनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सर्वजण मार्केटमध्ये कधी ना कधी जाताच. एखाद्या गरीब शेतकऱ्याकडून तुम्हाला 10 रुपयाची भाजीची पेंडी घ्यायची असते. ती 10 रुपयाची पेंडी घेत असताना तुम्ही तिला 10 वेळा निरखून पाहता. ती कुठे किडलेली नाहीये ना, ती कुठे खराब झालेली नाहीये ना. मग प्रेमात पडत असताना, एखादा आयुष्याचा जोडीदार निवडत असताना एवढी घाई आणि गडबड तुम्हाला कसली असते? माझ्याकडे जेवढे मुलं मुली प्रॉब्लेम घेऊन येतात ना, त्यातील एक कॉमन फॅक्ट तुम्हाला सांगतो. सर, आमची सोशल मीडियावरून ओळख झाली. 2 महिने आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो. भेटल्यानंतर आमच्यामध्ये फिजिकल गोष्टी झाल्या आणि आता तिने मला चीट केलं आहे, त्याने मला चीट केलं आहे आणि तो मला आता सोडून जात आहे. मला जगावं की मरावं हेच समजत नाहीये. एकतर प्रेमाचं नाव देऊन स्वतःच्या हव्यासापोटी आणि क्षणिक सुखासाठी जवळ यायचं आणि विनाकारण त्या प्रेमाला बदनाम करायचं. तुम्ही विनाकारण कधीही 1 रुपया तरी कुणाला फुकटचा देता का? नाही ना. मग मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आपलं शरीर म्हणजे आपला दागिना असतो, तीच आपली खरी संपत्ती असते आणि तो एकमेकांच्या हवाली करत असताना आपण का बरं अजिबातच विचार करत नाही? एखादा मुलगा म्हणतोय ना तुम्हाला आय लव्ह यू, एखादी मुलगी म्हणते ना की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मग घ्या ना त्याची परीक्षा, घ्या ना त्याच्या प्रेमाची परीक्षा. वर्षभर त्याला भेटूच नका, वर्षभर तिला भेटूच नका. बघा, पहिल्या दिवसाचा रिस्पेक्ट, पहिल्या दिवसाची एक्साइटमेंट हा 365व्या दिवशी पण कायम राहतो का? खात्रीशीर सांगतो 90% लोकांच्या बाबतीत अजिबात राहत नाही. बघा, 1 ते 1.5 महिना एखाद्याला टाळून बघा, तो लगेच दुसरा ऑप्शन शोधतो. याचं कारण काय माहितीये? तो प्रेमाच्या शोधात नसतो, तो त्याची गरज भागवण्याच्या शोधात असतो.